चला तर आपण कालच्या सेक्शन मध्ये पाहिलं वर्तुळाविषयी पूर्ण माहिती म्हणजे वर्तुळाच्या साइडने स्पर्श करून गेलेल्या रेषेला स्पर्शिका म्हणतात. ह्या साइडने खालून म्हणजे हे आपण काल एक वर्तुळ काढून पाहिला पार्ट 1 मध्ये. तर आतमध्ये असणाऱ्या सेंटर पॉइंटला काय आपण केंद्रबिंदू म्हणलो. तर सेंटर पॉइंट पासून कडेपर्यंत असणाऱ्याला आपण कालच्या टॉपिक मध्ये त्रिज्या म्हणलो. तर ह्या कडेपासून ह्या कडेपर्यंत केंद्रबिंदूला खेटून गेलेली रेष याला काय आपण व्यास. तर कालच्या टॉपिक मध्ये आपण हे पूर्ण पाहिलेलं आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक, त्याच्यावर जाऊन आपण पार्ट 1 हा वर्तुळाविषयी पाहू शकतो. तर त्याच्या ह्या खेटून गेलेल्या रेषेला काय म्हणलं आपण स्पर्शिका. तर आतमधून गेलेल्या रेषेला काय म्हणलं वर्तुळाच्या आतमधून गेलेल्या रेषेला छेदिका. आणि वर्तुळाच्या खालच्या साइडने ह्या कडेपासून ह्या कडेपर्यंत गेलेला आपण जिव्हा असं म्हणलो. तर आजच्या पार्ट 2 मध्ये आपण काय पाहणार, पार्ट 1 मध्ये आपण त्रिज्या काढली. तर आता पार्ट 2 मध्ये आपण काढणार आहोत व्यास. तर बघा एका वर्तुळाचा व्यास हा 18 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. तर पहा एका वर्तुळाची काय दिलेला आहे व्यास. व्यास म्हणजे केंद्रबिंदूच्या ह्या कडेपासून ह्या कडेपर्यंत. व्यास हा वरच्या ठिकाणाहून नसतो, फक्त सेंटर बिंदूच्या ह्या साइड ते ह्या कडेपर्यंत व्यास हा असतो. तर व्यास किती दिलेला आहे आपल्याला 18 सेंटीमीटर. व्यास पूर्ण 18 सेंटीमीटर दिलेला आहे. तर आपल्याला त्यावरून काय सांगितलेली त्रिज्या काढायला. तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या गुणिले व्यास काय व्यास दिलेला आहे 18. तर व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट असतो. तर मग व्यास किती 18, तर आपली त्रिज्या किती येणार 9. तर आपल्या ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल त्रिज्या बरोबर 9. चला तर आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊया. आता क्वेश्चन नंबर आपला 6. तर बघा हे सेम प्रश्न आहे, फक्त आपली काय संख्या चेंज झालेली. तर आता एका वर्तुळाचा व्यास किती 22 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. तर हे पूर्ण वर्तुळ त्या केंद्रबिंदू पासून व्यास हा किती असतं ह्या कडेपासून ह्या कडेपर्यंत. तर किती आहे 22 सेंटीमीटर. तर आपली त्रिज्या काय असेल त्याच्या अर्ध्यापट म्हणजे 11 सेंटीमीटर. तर आपला 22 सेंटीमीटर सेमी व्यास आहे. तर त्याच्या अर्ध्यापट काय असेल त्रिज्या 11 सेंटीमीटर. आपण असंही करू शकतो किंवा 22 ला दोन पद्धतीने आपण आन्सर हे काढू शकतो. तर 2 भाग द्यायचा बरोबर 11. तर हे झालं वर्तुळाच्या म्हणजे त्रिज्या कशा काढायची. सुरुवातीला आपण काय पाहिलं, सुरुवातीला त्रिज्या दिलेली होती आपल्या क्वेश्चन मध्ये. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला व्यास दिलेला आहे. तर याचा आन्सर काय येईल 11. चला तर आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊया वर्तुळ सर्कल मध्ये. तर बघा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. तर बघ सुरुवातीला आपण बेसिक घेऊया. त्रिज्या व्यास परिघ क्षेत्रफळ. तर बेसिक त्रिज्या किती आहे 7, व्यास किती आहे 14, परिघ किती आहे 44 आणि क्षेत्रफळ किती आहे 64. ह्या ट्रिकचा वापर करून आपण बेसिक त्रिज्या व्यास परिघ क्षेत्रफळ घेऊन आपण परिघ कसा काढायचा आहे वर्तुळामधील सर्कल मध्ये. तर त्या प्रकारे आपण कोणतेही सूत्र न वापरता आपण ही ट्रिकचा वापर करून आन्सर काढणार आहोत. तर बघा सुरुवातीला काय दिलेले आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. त्रिज्या किती आहे, किती वाढलेली आहे 3 पट. 7 त्रिक 21. तर व्यास पण
तीन पटच वाढणार. तर बघा 4 4 2 8 हे सॉरी 3 ने 44 ला गुणायचं. तर बघा 3 1 3 2 7 3 3 चौक 12 हातचा आला 1 3 चौक 12 आणि ते 1 13. तर आपल्याला परीख किती आलेला आहे 132 आलेला आहे. तर आपला आन्सर काय असेल 132. ऑप्शन किती 3 नंबर ऑप्शन हे आपला आन्सर असेल. वर्तुळाचा परीख किती आलेला आहे 132 सेंटीमीटर बरोबर वर्तुळाचा. आपण वर्तुळ काढत असताना सुरुवातीला काय काढलं आपण सुरुवातीला त्रिज्या काढली व्यास काढला नंतर काय काढलं त्रिज्या काढली व्यास काढला याच्यामध्ये 2 3 4 प्रकार पाहिले परीघ काढला. आता आपल्याला काय दिलेलं आहे आताच्या क्वेश्चन मध्ये एका वर्तुळाचा परीघ 22 सेमी आहे तर त्याची त्रिज्या काढा. तर आपल्याला परीघानुसार त्रिज्या काढायची आहे. तर आपण सुरुवातीला काय त्रिज्या बेसिक सूत्राचा वापर करायचा. हे सूत्र वापरून तुम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये बिना सूत्राचं म्हणजे परीक्षेच्या वेळेला काय होतं अचानक आपल्याला सूत्र आठवत नाहीये त्याच्यामुळे आपण ह्या ट्रिकचा वापर करून फक्त हे बेसिक पद्धतीने लक्ष ठेवायचं. त्रिज्या व्यास परीघ क्षेत्रफळ तर आपल्याला किती दिलेले आहे 7 व्यास किती 14 परीघ 44 आणि क्षेत्रफळ काय दिलेले 154. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे परीघ किती 22 सेमी दिलेला आहे. तर आपल्याला परीघ हे बेसिक किती आहे 44 तर आपल्याला किती दिलेला आहे 22 म्हणजे अर्धा केलेला आहे परीघ. तर मग आपल्याला त्रिज्या काढत असताना त्रिज्याही आपल्याला काय करावं लागेल अर्धी काढावं लागेल आहे. 7 च्या अर्धी 3.5 सेंटीमीटर 3.5 सेमी. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपला आन्सर बरोबर असेल. तर काय दिलेले आहे क्वेश्चन मध्ये त्रिज्या काढा वर्तुळाची त्रिज्या काढायला सांगितलेली आहे. तर परीघ किती आहे 44 दिलेलं आहे सॉरी बेसिक परीघ 44 आहे. तर इथे किती दिलेलं आहे 22 तर 44 च्या अर्धा 22 म्हणून आपण तसं त्रिज्या 7 च्या अर्धी 3.5 बरोबर ऑप्शन क्रमांक 1 3.5 हे आपलं उत्तर असेल. तर आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊया. तर याच्यामध्ये सेम क्वेश्चन आहे आपल्याला फक्त काय दिलेलं आहे परीघ फक्त बदलून दिलेला आहे. तर अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 22 परीघ होता. तर एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. तर बघा आपलं ट्रिक नुसार वापरायचं त्रिज्या व्यास परीघ क्षेत्रफळ. तर बघा आपलं बेसिक किती आहे त्रिज्या 7 व्यास किती आहे 14 परीघ 44 आणि क्षेत्रफळ किती आहे आपलं 154. तर बघा तर आपल्याला ह्या परीघ किती दिलेला आहे 88 तर किती वाढलेला आपला परीघ 2 पटनं वाढलेला आहे. तर बघा 2 पटीने वाढलेला आहे म्हणून आपली त्रिज्याही 2 पटीने वाढणार. आपली किती आहे 24 सेमी. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपला आन्सर असेल. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती आली 14 सेमी परीघ 44 सेमी आहे 44 आहे बेसिक नुसार. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये किती दिलेले आहे 88 तर दुप्पट वाढून घेतलेला आहे. तसंच आपण त्रिज्याही दुप्पट वाढून घ्यायची 14 सेमी येईल. ऑप्शन क्रमांक 1 हे आन्सर असेल.